ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आपल्यासमोर एक वेगळा उलगडा होणार आहे. आतापर्यंत प्रेक्षकांना सुद्धा माहीत नसलेलं सायलीच्या हातामधल्या ब्रेसलेट मधलं लॉकेट मधल्या फोटोचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. सायलीच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी अर्जुन मधुभाऊंपर्यंत पोहोचलेला आहे आणि इथेच आता मधुभाऊंच्या तोंडून निघालेल्या एका लॉकेटच्या सत्यामुळे अर्जुन समोर खूप मोठं आता भयानक सगळा भूतकाळ उलगडणार आहे. कारण ज्या वेळेला सायली सायली अर्जुनचा वाढदिवस करून तिथून निघालेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं जे कुणाच्याही लक्षात येत नाही. 21 वर्षापूर्वीचं हे जीर्ण झालेलं ब्रेसलेट मात्र मधुभाऊंनी जपून ठेवलेलं असतं आणि ते उघडत काही नसतं, ते एकदम जाम असतं. त्यामुळे मधुभाऊंना असं वाटतं की ह्या ब्रेसलेटच्या आतमध्ये काहीच नाहीये, एक फक्त लॉकेट आहे. मधुभाऊंनी ते लॉकेट जीवापाड जपून ठेवलेलं असतं, कारण कधी काळी जर सायलीला शोधण्यासाठी तिचे घरचे आले तर हे लॉकेट दाखवून तिची ओळख करता येईल. पण तो योगायोग काही येतच नाही. 21 वर्ष अशीच जातात, पण मधुभाऊंनी ठेवलेले लॉकेट हे मात्र सुरक्षित असतं. इकडे आता ते लॉकेट सोन्याचं असल्यामुळे मधुभाऊंनी ज्या काही महत्वाच्या गोष्टी लॉकरला ठेवल्या असतात त्या लॉकरमध्ये ते असल्यामुळे आश्रमातील वस्तूंमुळे ते नसतं. कारण महागडं हे ब्रेसलेट हे खूप अनमोल आहे किंवा याची किंमत पण आर्थिक पण किंमत जास्त आहे आणि सायलीसाठी ते अनमोल आहे, म्हणून ते लॉकरमध्ये असतं आणि ते सुरक्षित राहतं. प्रियाच्या हातात काही ते पडत नाही आणि याच लॉकेटमुळे आपल्या प्रेक्षकांसमोर एक वेगळा उलगडा होणार असतो. अर्जुनला सायलीबद्दल जे वाटतं ते शोधण्यासाठी की तिचे आई वडील कोण आहेत तो सगळ्यात पहिली मधुभाऊंची भेट घेणार असतो. आता कोर्टाची दुसरी हिअरिंग असते. कोर्टाच्या दुसऱ्या हिअरिंगला आता मात्र मधुभाऊंना कोर्टासमोर आणण्यासाठी अर्जुनला आधी प्रिपरेशन करायचं असतं. सायली सांगत असते, सर आता साक्षी 1.5 तास आश्रमात होती, हे कसं तुम्ही सिद्ध करणार? यावरती अर्जुन म्हणतो, माझ्याकडे त्यासाठी सुद्धा खूप मोठा उपाय आहे, तुम्ही काळजी करू नका मिस सायली, आपल्याकडे एक मोठा पुरावा आहे, पण मी तुम्हाला पण तो सांगू शकत नाही. हा पुरावा डायरेक्ट कोर्टासमोरच उघडा होईल आणि त्याच वेळेला या पुराव्याचं महत्त्व येईल. कारण हा पुरावा आत्ता जर मी रिव्हील केला, पटकन चुकून तुम्ही बोललात तर साक्षी सावध होईल, तिला कसं कशा पण बातम्या पोहोचू शकतात. आणि मला तर संशय आहे की तन्वी आणि साक्षी या दोघींनी घट्ट मैत्रिणी आहेत, त्यामुळे इथे येऊन माहिती काढण्यासाठी तन्वी काही करू शकते. म्हणून मला वाटते की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू नये. यावरती सायली म्हणते, ठीक आहे सर, माझ्यापर्यंत गोष्टी नाही पोहोचल्या तरी चालेल, फक्त मला मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले पाहिजे, साक्षी 1.5 तास आश्रमात होती हे सिद्ध झालं पाहिजे, बास. असं म्हणत आता इकडे सायली खूप खुश असते, पण अर्जुनच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू असतो. अर्जुन विचार करत असतो, सायली फक्त साक्षी 1.5 तास तिकडे होती हेच सिद्ध करणार नाहीये, मधुभाऊंना निर्दोष सोडवणार हेच नाही करणार, तर तुमचे आई वडील कोण आहेत या सत्याचा मी उलगडा करणार आहे. तुमचे आई वडील कोण आहेत हे सुद्धा सत्य मी शोधून काढणार आणि तुम्हाला न्याय मिळवून देणार. आणि हेच तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडून तुमचं गिफ्ट असेल की तुमचा खरा वाढदिवस कधी आहे हे मी शोधून काढीन. आता या सगळ्यामध्ये सायलीच्या आई वडिलांचा काहीही करून शोध घेण्याचा चंग आता अर्जुनने बांधलेला असतो. पण सायली मनातल्या मनात खुश असते की आता साक्षी 1.5 तास त्या आश्रमात होती हे जर सिद्ध झालं तर मधुभाऊंची सुटका होणार. येणारा पुढल्या आता बड्डेला मी मधुभाऊंच्या सोबत असणार. पण अर्जुनच्या बाबतीत मात्र वेगळंच चालू असतं. अर्जुन या सत्याचा शोध घेण्यासाठी सायलीला घेऊन आता मधुभाऊंच्या भेटायला निघतो. मधुभाऊंकडून परमिशन घेतो आणि तो आता मधुभाऊंना भेटायला सायलीला घेऊन निघतो. आता मधुभाऊंना भेटण्याची परवानगी घेतल्यावरती अर्जुन येतो आणि म्हणतो, मधुभाऊ, कालच मला समजलं की सायलींचा वाढदिवस त्याच दिवशी असतो ज्या दिवशी माझा अपघात झाला होता. आणि त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात, ही गोष्ट मला माहित नाही, पण सायलीचा वाढदिवस असतो ही गोष्ट मी विसरून गेलो. ज्या दिवशी सायली मला भेटली तो दिवस आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो. पण सांगू का, त्या वर्षीपासून दरवर्षी पुढल्या वेळेला सायलीला त्या दिवशी खूप काहीतरी ऍक्सिडेंट झाल्याचं भयानक स्वप्न पडतं. अर्जुन म्हणतो, याच गोष्टीचा मी तुमच्याकडे शोध घ्यायला आलोय. या गोष्टीचा शोध घेतल्यावरती सायलीच्या खऱ्या आई वडिलांचा आपल्याला शोध घेता येईल ना? मधुभाऊ म्हणतात, असं झालं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की सायलीचे खरे आई वडील तिला भेटले. अर्जुन म्हणतो, माझा पण तेच लक्ष असणार आहे. मी तुम्हाला जे प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या, त्याच्यातून कदाचित आपल्याला सायलीच्या खऱ्या आई वडिलांचा पत्ता सापडेल. म्हणजे आता ज्या दिवशी माझा अपघात झाला त्याच वर्षी त्याच दिवशी सायली तुम्हाला सापडली. पण सायली सापडल्यावरती अशा काही वस्तू आहेत का? मधुभाऊ म्हणतात, तिच्या वस्तू आहेत, आश्रमामध्ये त्या वस्तू आहेत, पण आत्ता आश्रमामध्ये जी उथलपुथल झाले त्याच्यामध्ये मला माहित नाही की मी एक लाल गाठोडं बांधून ठेवलं होतं ते तिथे आहे की नाही. यावरती अर्जुन म्हणतो, त्या गोष्टीचा जर आपण शोध घेऊ, पण अशी कोणती गोष्ट की ज्याच्यामुळे अजून काही आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळेल? यावरती सायली आत येते. मधुभाऊ म्हणतात, साऊ साऊ तू आलीस, तुला काल त्रास झाला असेल ना बाळा?
सायली रडायला लागते आणि म्हणते, हो मधुभाऊ, त्या दिवशी सुद्धा मला अपघाताचं स्वप्न पडलं. यावरती अर्जुन म्हणतो, मला असं वाटते काहीतरी अपघात झाला असेल आणि तुमच्या आई वडिलांपासून तुम्ही वेगळ्या झाला असाल. मधुभाऊ म्हणतात, हो, पोरगी भेदरली होती, तिला नाव पण तिचं सांगता येत नव्हतं, तर तिचं नाव काय आहे हे पण तिला आठवत नव्हतं, तिच्या सगळ्या स्मृती विसरून गेली होती, तिला जबरदस्त धक्का बसला होता, असं म्हणत आता सायली आणि मधुभाऊ भाऊक होतात. त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात, आठवलं, मला असं एक गोष्ट आठवते आहे की ज्या वेळेला साऊ मला सापडली ना, तिच्या अंगावरती असलेला फ्रॉक, तिच्या हातातलं खेळणं, अजून काही गोष्टी होत्या, या मी तिचा त्यावेळेचा फोटो पण काढून ठेवला होता. या गोष्टी त्या लाल फडक्यामध्ये बांधून आश्रमात आहेत. पण या व्यतिरिक्त एक गोष्ट अशी होती की जी गोष्ट मला ना थोडीशी मौल्यवान वाटली, म्हणजे ती थोडीशी महागडी वाटली. यावरती अर्जुन म्हणतो, काय होतं? आता मात्र मधुभाऊ म्हणतात, एक ब्रेसलेट होतं, पण त्या ब्रेसलेटमध्ये एक पान होतं. मी उघडायचा प्रयत्न केला, उघडलं नाही, पण ते पान आणि ते ब्रेसलेट सोन्याचं होतं, त्याच्यामध्ये काही हिरे पण होते, म्हणून मी ते लॉकरला ठेवलं, जेणेकरून सायलीला ज्या वेळेला आठवेल किंवा ती मोठी होईल तेव्हा ती तिला देईन मी, पण माझ्या लक्षातूनच निघून गेलो, असं म्हणत आता मात्र मधुभाऊ त्या लॉकरचं सत्य अर्जुनला सांगतात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मधुभाऊ, आपण ना इथून थोड्या वेळ परवानगी काढून त्या लॉकरमधून ते ब्रेसलेट काढूया आणि त्याच्यावरून काही माहिती मिळते का हे सुद्धा बघूया, किंवा ते ब्रेसलेट आपण पेपरमध्ये किंवा हल्ली सोशल मीडिया असतं त्याच्यावरती पण टाकू शकतो. त्या सोशल मीडियावरून आपल्याला समजेल की या ब्रेसलेटमधलं म्हणजे लहान मुलगी हरवली होती ते कुणाचं आहे, कारण आई वडिलांना आपल्या मुलांसाठी केलेली वस्तू नक्कीच आठवते, ते नक्कीच ओळखतील. मधुभाऊ म्हणतात, हो, आणि ओळखतीलच, कारण ते ब्रेसलेट ना एकदम युनिक होतं, वेगळ्या प्रकारचं होतं, साधं सुद्धा नव्हतं, ते न वेगळं होतं, त्याच्यावरती कसली तरी खूण पण होती, म्हणजे ते खानदानी वाटत होतं, म्हणून मी ते ठेवलं होतं, असं म्हणत मधुभाऊ म्हणतात, खरंच तुमचे उपकार किती मानू ते कमी आहेत, कारण जर का माझ्या सायलीला तिचे आई वडील सापडले ना, तर तुमचे ना आजन्म माझ्यावरती उपकार राहतील. त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुमच्यावरती काय, मी सुद्धा सायलीला जर तिचे आई वडील मिळवून दिले ना, तर माझ्यासाठी पण खूप भाग्याचा दिवस असेल, पण आता वेळ घालवायला नको, आपण आता ते ब्रेसलेट बघायला जाऊया, असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंसाठी बाहेर पडण्याची परवानगी मागतो. सायली मात्र भाऊक होते आणि म्हणते, मधुभाऊ, माझे आई वडील जरी सापडले तरी तुम्हीच माझे वडील आहात, आतापर्यंत लहानाची मोठी तुम्ही केलीत, संस्कार दिलेत, खरंच मधुभाऊ तुमचे उपकार खूप आहेत माझ्यावरती. मधुभाऊ म्हणतात, चल वेडी, हे बघ, इथून मी सुटल्यावरती काही मी तुला काही परकी नाही करणार आहे, तू माझीच मुलगी राहणार आहेस, असं म्हणत मधुभाऊ भाऊक होतात आणि आता परमिशनची वाट पाहतात. आता मधुभाऊ अर्जुन लॉकरला जाऊन ते ब्रेसलेट आणतात आणि आता ते ब्रेसलेट काही उघडत नसतं. मग अर्जुन ते ब्रेसलेट घेऊन घरी येतो, सोशल मीडियावरती त्याचे फोटो टाकण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ब्रेसलेटबद्दल ज्यांना माहिती असतं त्या व्यक्ती म्हणजे पूर्णाजी, प्रतिमा, प्रताप, कल्पना आणि आता त्याचप्रमाणे रविराज. आणि घरी ज्या वेळेला ब्रेसलेट आणलं जातं, पूर्णाजी आणि कल्पना तिथेच असतात. त्यावेळेला अर्जुन सांगतो, सायलीच्या आई वडिलांचा मी शोध घेतोय आणि हे लॉकेट सापडले. पूर्णाजी हादरते, हे लॉकेट तर रविराजांच्या आईने सायलीसाठी म्हणजे तन्वीसाठी केलेलं होतं. यावरती कल्पना म्हणते, हो हो, हे तन्वीचं लॉकेट. अर्जुन म्हणतो, नाही, हे सायलीचं लॉकेट आहे, असं मधुभाऊने सांगितलं. सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला वेळ लागत नाही. अपघाताच्या दिवशी सायली सापडली, हे लॉकेट तिच्या हातात होतं, लॉकेट उघडत नसतं, त्यामुळे अजूनही बरंचसं सत्य येणं बाहेर बाकी असतं. त्यावेळेला अश्विन म्हणतो, दादा, हे लॉकेट उघड बरं. आणि आता लॉकेट उघडताच आतमधले फोटो पाहताच खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. आता सायली ही तन्वी आहे, या सत्याचा सुभेदार किल्लेदार स्वीकार करणार का, हे पाहणं रंजक ठरतं.